यू रॉंग. तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादीचा अध्यक्ष पवार आडनाव नसलेला का होऊ शकत नाही? मुळामध्ये सगळे प्रादेशिक पक्ष आपण जे बघतो हे फॅमिली ओरिएंटेड असतात. त्या त्या फॅमिलीचा वसा संबंध जो असतो त्या त्या भागामध्ये तो असतो आणि तो तशा पद्धतीनेच तिचं कामकाज होतं. आज तुम्ही कुठल्याही प्रादेशिक पक्षाचं बघा, तामिळनाडूमध्ये DMKचं बघा, तुम्ही एका फॅमिलीभोवती तो पक्ष फिरतो. महाराष्ट्रामध्ये NCPचं बघा, तो पवारांच्या भोवती होतो. वेस्ट बेंगॉलमध्ये पहा, ममता बॅनर्जी आहेत. ममता बॅनर्जीच्या नंतर कोण? तो अभिषेक बॅनर्जी, भाचा त्यांचा. हे असंच प्रादेशिक, म्हणजे इव्हन उरिसामध्ये नवीन पटनाईक. राष्ट्रवादी हा पक्ष बघा की आणि इव्हन आपल्याकडे ठाकरे नाही, पण राष्ट्रवादी हा मराठा केडर लीडर असलेला पक्ष जर असेल तर पण जर फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगतो तर एखादा OBC, एखादे पटेल, समजा गुजराती मारवाडी का नाही होऊ शकत? नाही, असं त्यांनी तो उभा केला आपला. आता असं आहे ना, ठाकरेंनी या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःचं संस्थान उभं केलं ना त्यांनी, काँग्रेसची सत्ता असताना. म्हणजे लढाऊ वृत्ती असल्याशिवाय नाही होणार ना. कसं होईल ते? हे लढू शकत नाहीत नेते. काही एका ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, तो तसा तौलनिक अभ्यास करायला पाहिजे. कसा DMKने लढा दिला ह्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये, कसा महाराष्ट्रामध्ये लढा झाला, किंवा इव्हन ब्राह्मणेतर चळवळ झाली. असं आहे की ब्राह्मणेतर चळवळ आणि त्या चळवळीचं नेतृत्व करणारे जे कोणी होते त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे पण होते ना. त्यांच्या आशीर्वादानं शिवसेना सुरू झाली. पण त्यांना ते सगळं राजकारणाची लिगसी जी आहे ती आहे त्यांच्याकडे. जरी मध्यंतरी हिंदुत्वाचा फक्त पवार नावाची लिगसी नसल्यामुळं पटेल, तटकरे, भुजबळ, अजून कोणाची इच्छा असेल ते नाही होऊ शकत. म्हणजे त्यांनी जर आता भुजबळांनी जर स्वतंत्रपणे फिरून स्वतःचा पक्ष उभा करायचं ठरवलं असतं तर केलं असतं. म्हणजे काय होतं माहीत नाही मला, पण त्यांनी केलं नाही ना. असा प्रयत्न कोणीच करत नाहीत. बरं, मला अजून एक यातला प्रश्न काय उरतो की शरद पवार 85-86 वर्षांचे आहेत आणि अजित पवार 67 वर्षांचे होते, 66-67. तर त्यातले 3 वर्ष वगळता, म्हणजे गेली 3 वर्ष वगळता त्यांच्या पूर्ण 40 वर्षाच्या राजकारणामध्ये, 30 वर्ष राजकारणामध्ये शरद पवारांचा त्यांना पाठिंबा होता. आता सुनेत्रा वहिनी ज्यावेळेला राजकारणामध्ये सत्ता कारणामध्ये म्हणूयात आपण, सत्ता कारणामध्ये आलेले आहेत त्यावेळेला त्यांच्या मागे ना अजित पवार आहेत आत्ता, कारण ते हयात नाहीत, आणि शरद पवार पण नाही आहेत कारण ते दुसऱ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. तुम्हाला असं वाटतं की अशा पद्धतीचा कुठलाही फॉलबॅक नसताना, पाठिंबा नसताना त्यांना पक्षाचा आणि सत्तेचा गाडा इतक्या ताकदीनं हाकता येईल? काय आहे की त्या कधी असं लोकांसमोर आलेलं नाही आहेत. म्हणजे बारामतीमध्ये आता हे मी आणखीन एक गोष्ट म्हणतो, बारामती प्रतिष्ठान असेल किंवा काय आणखीन काय जे असतील, टेक्स्टाईल, या सगळ्यामध्ये त्या ॲक्टिव्ह होत्या. त्यामुळं अजित पवार काय कायमची तिथं नसायचे. त्यामुळं दैनंदिन काम ह्याच सगळ्या लोक करायचे. इवन पवार नसायचे तिथे. एक राजेंद्र पवार जर सोडले तर बाकी कोणी पवार तिथं त्यांच्या ह्याच्यामध्ये नसायचे फारसे. त्यामुळं तिथला जो काही कामाचा अनुभव आहे तो आहे त्यांच्या गाठीशी. आणि इतके वर्ष घरामध्ये सत्ता आहे, राजकारण आहे, त्या बघत आलेल्या आहेत. त्यामुळं आणि त्या मितभाषी आहेत तशा. म्हणजे असं काय लगेच तुम्ही आला तर मला बोलायला काय सांगा, अमुक करा तमुक करा, त्या बोलतीलच असं नाही. आता वाटत नाही त्या असं काय करतील म्हणून. त्यामुळं त्या समजून घ्यायच्या, राजकारणाचे समजून घेतील काय नेमकं आहे, मंत्रिपद कसं असतं, काय असतं, प्रश्न काय. पण त्या लगेचच त्या हे होतील किंवा म्हणजे कुठल्या तरी कारणाने ते एक्सपोज होतील असं वाटण्याचं कारण नाही आहे. म्हणजे त्या शांतपणे काही गोष्टी आहेत ते करत राहतील.
ज्या ज्या त्यांना चुकीचे वाटतील त्या बाबतीतही त्या गप्प राहतील, किंवा त्यांना काय जे काय त्यांच्या पद्धतीने काय करायचं असेल ते करतील. पण मला असं वाटत नाही की आता लगेचच त्या अशा एकदम काही भूमिका घेऊन असे लगेच येतील पुढे. आत्ता जे आहे ते चालू ठेवणं हा त्यांच्यासमोरचा एक प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की त्या जर नीट काम करत राहिल्या तर फॅमिलीच्या अंतर्गत कदाचित पवार त्यांना दोन युक्तीच्या गोष्टी सुद्धा सांगू शकतील. शेवटी फॅमिलीचे टाईज जे त्यांचे आहेत ते फार घट्ट आहेत. अजित गेल्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना आता, पण फॅमिलीचे टाईज त्यांचे पूर्वीपासून खूप घट्ट आहेत. तुम्हाला काय चॅलेंजेस आहेत? सुनेत्रा पवारांनी पद घेतलं, पक्ष म्हणून काय चॅलेंजेस आहेत, सरकार म्हणून काय चॅलेंजेस आहेत, आणि कुटुंब म्हणून काय चॅलेंजेस आहेत? एक एक करूया. पक्ष म्हणून काय चॅलेंजेस? पक्ष म्हणून चॅलेंज असं आहे की पक्षाला विश्वासार्हता लागेल. ती विश्वासार्हता कशी टिकवतात ते त्यांना बघावं लागेल. कारण कसं आहे की आता BJP बरोबर गेल्यानंतर बीजेपीच्या पद्धतीने राजकारण करणार. त्याच्यामध्ये अजित पवार आपल्या